कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील बांद्री पट्ट्यात म्हणजेच तळे आणि आंबवली महसूल मंडळात गेले अनेक दिवस राजरोसपणे वाळूचा उपसा वाळू माफियांकडून सुरू आहे। खेडमधील खाडीपट्ट्यात वाळू माफियांवर चाप ओढून तेथील बोटी आणि सक्शन पंप शासनाने पाण्यात बुडवले। त्यानंतर बांद्री पट्ट्यात म्हणजेच तळे आणि आंबवली महसूल मंडळात जगबुडी नदीमध्ये वाळू माफियांनी अक्षरशः थैमान घातलंय। विशेष म्हणजे केंद्र शासनाने पर्यावरण संवेदनशील क्षेत्र म्हणून या भागाला संरक्षित केलंय। असं असताना त्या ठिकाणी नदीमधून ठिकठिकाणाहून होणारा वाळू उपसा हा पर्यावरणाला घातक आहे। सर्वच गावांमधून खेडच्या तहसीलदारांना लेखी स्वरूपात अनेक तक्रारी देखील देण्यात आल्यात, तर अनेक ग्रामस्थांनी तहसीलदारांना प्रत्यक्ष भेटून देखील तक्रारी दिल्यात। जेसीबी मशीनद्वारे मोठ्या प्रमाणात वाळूचा उपसा केला जात असल्याने अनेक ठिकाणी असलेल्या गावच्या नळपाणी योजनांचे डोह कोरडे पडत चालले आहेत, तर काही गावांमध्ये आतापासूनच पाण्याची भीषण टंचाई जाणवू लागली आहे। इतक्या स्वरूपात तक्रारी होऊन देखील दररोज रात्री या ठिकाणी वाळूचा उपसा राजरोसपणे सुरू असल्याने हा वाळू उपसा महसूल विभागाच्या आशीर्वादाने तर सुरू नाही ना, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडलाय। जिल्हाधिकारी आणि जिल्हाधिकारी खनिकर्म अधिकारी आता काय कारवाई करतात याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय।